भावना चला श्रीकांत आम्ही येतो. नाही, तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही आई. अगं भावना एक एवढा आग्रह करते तर तू थांब इकडे, मी आलो. तू म्हणजे तुम्ही नाही थांबत आहात? अगं थांबलो असतो पण पक्षाचं एक महत्वाचं काम आहे. एक काम करतो ना मी, पटकन काम करतो आणि मग येतो इकडे परत. बरं चालेल, मग तोपर्यंत मी आनंदीला मस्त गोष्ट सांगेन. हा नाही बाबा, मला तू पण हवायस. सिद्धू बाबा, तू कुठेही नाही जायचं. उद्या हे बघ, मी पटकन काम करतो तोपर्यंत तू भावनाही बरोबर खेळ. ओके? का? कारण तू गुड गर्ल आहेस आणि स्ट्रॉंग पण. ये बात. आलोच. येतो. लवकर या. प्लीज तुम्ही कोणाला काही सांगू नका. इट्स माय रिक्वेस्ट. प्लीज अजिबात चुकू नये माझं नाव घेऊ नका कोणासमोर. मी तुम्हाला सगळं काही नंतर नीट सांगतो. ओके? काय सांगणार आहात? काय सांगणार आहात? हा सगळा काय प्रकार आहे? इतके दिवस घरात ड्रायव्हर म्हणून फसवणूक करताय आमची. त्या दिवशी गिफ्टच्या बॉक्स मधून आलात. हे काय चाललंय? बरे आहात ना तुम्ही? माझ्याकडे दुसरं कोणताही ऑप्शन नव्हता. माझा नाईलाज होता. कसला नाईलाज? मी माझ्या बायकोला शोधतोय. जी या जगातच नाहीये. नाही, ती आहे. माझी जानू जिवंत आहे. हो, आणि तुम्हाला माहिती आहे ती कुठे आहे? ती तुमच्या मुलाकडे आहे. जयंतराव, तुम्ही मला आणि माझ्या मुलाला काय समजता? आम्ही किडनॅपर आहोत? बघा, माझं माझ्या बायकोवर प्रचंड प्रेम आहे आणि मला माझ्या आणि जानूमध्ये कोणी आलेलं अजिबात आवडत नाही. म्हणून त्या बिचारीच्या नावाने सगळ्यांची फसवणूक करताय? बघा, मी कोणालाही फसवायला आलो नव्हतो. मी फक्त माझ्या जानूसाठी आलो होतो. पण झालं ना, संपलं ना सगळं. ते काही तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायलाच हवा. आत्ताच्या आता विश्वाच्या भावाला फोन करून सांगते. नाही नाही, तुम्ही कोणाला काही सांगणार नाही. मी सांगणार आहे. नाही, अजिबात नाही. हे बघा, मी काय करायचं हे तुम्ही नाही ठरवू शकत. ठरवू शकतो, डेफिनेटली ठरवू शकतो. तुमचं जर तुमच्या मुलावर प्रेम असेल ना, तर तुम्ही तोंड बंद ठेवा. धमकी देताय मला? तुम्ही जर तोंड उघडलात तर ते विश्वाला फार महागात पडेल. अँड दिस इज माय फर्स्ट अँड फायनल वॉर्निंग. लक्ष्मी 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 एक मिनिट काय चाललंय? काय चाललंय? कसला एवढा आनंद झालाय तुम्हाला? लक्ष्मी, आज तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे नाहीत. मी सांगेन तसं करायचं फक्त. हो का? काय हुकूम आहे? या पिशवीत जे कपडे आहेत ते कपडे घालून तू उद्या तयार राहायचं आहेस. कपडे नवीन आणलं काही तुम्ही? तुला काय सांगितलं मी आत्ताच? प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून. मी सांगेन तसं आणि तेवढंच करायचं फक्त. त्यामुळे हे कपडे घालून उद्या तयार राहायचं. मला उद्याचा संपूर्ण दिवस तुझ्या बरोबर घालवायचा आहे. उद्या काय आहे उद्या? परत प्रश्न? हे तुमचं ना काहीतरी भलतच सुरू झालंय. हा, काय? आता त्या दिवशी पण भूमिपूजन होतं तेव्हा माझे डोळे बांधून घेऊन गेला. आता उद्या काय बेत आहे नक्की तुमचा? अरे पुन्हा प्रश्न विचारलास? ठीक आहे, देतो उत्तर. आत्ता तुला काहीही कळणार नाहीये, उद्या कळेल. मी पण ना काहीतरी आपलं वय काय? आता काय लहान मुलांसारखं वागताय? लक्ष्मी, अगं प्रेमाला वय बी नसतं का काही? तुम्ही पण ना सगळ्यावर उत्तर आहे तुमच्याकडे. आता हे उद्या नक्की काय होणार आहे, तुम्ही काय करणार आहे, या उत्सुकतेपायी रात्रभर झोप लागायची नाही मला. बघू उद्या तुम्ही जर तोंड उघडलात तर ते विश्वाला फार महागात पडेल.
And this is my first and final warning.